कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांना थेट जीवे मारण्याची धमकी आली आहे। या धमकीमुळे आता प्रचंड खळबळ उडाली आहे। तुझं अकाउंट बंद कर किंवा भाजपमध्ये सामील हो, नाहीतर तुला अमेरिकेतच मारून टाकू, अशी धमकी अभिजित दिपके यांना देण्यात आली आहे। अभिजित दिपके याने आपल्या एक्स अकाउंटवर त्याला व्हॉट्सअपवर मिळालेल्या धमकीचा स्क्रीनशॉट शेअर करत ही माहिती दिली आहे। कालच अभिजित दिपके यांनी सुरू केलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडल सस्पेंड करण्यात आलं होतं। मात्र नंतर काही वेळाने हे अकाउंट सुरू करण्यात आलं। आता मात्र अभिजित दिपके यांना थेट जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे। कॉकरोच जनता पार्टीचे सध्या इंस्टाग्रामवर 20 मिलियन म्हणजेच 2 कोटीहून अधिक फॉलोअर्स झाले आहेत। देशभरातून युवकांचा पाठिंबा अभिजित दिपके तसेच त्याने सुरू केलेल्या कॉकरोच जनता पार्टीला भेटत आहे। अभिजित दिपके याने आजच आपल्या पार्टीची पहिली मोहीम जाहीर केली होती। यात त्याने विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळणाऱ्या केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागितलाय। यामध्ये त्याने एक ऑनलाईन पिटिशन देखील दाखल केली असून ही ऑनलाईन पिटिशन युवकांनी भरावी असे आवाहन युवकांना केले आहे। या पिटिशनला सध्या युवकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे। दरम्यान अभिजितने ही चळवळ थांबवावी व त्याने राजकारणात जाऊ नये असं आवाहन अभिजितच्या पालकांनी त्याला केलंय। अभिजितला मिळालेल्या प्रसिद्धीची व त्यातून उद्भवू शकणाऱ्या परिस्थितीची आम्हाला भीती वाटते असं मत त्यांनी व्यक्त केलंय। यानंतर आता अभिजित दिपके यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने अभिजित यांच्या सुरक्षेची चिंता देखील वाढली आहे। अनेक राजकीय पक्षांना इंस्टाग्रामवर मागे टाकणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीला कोणी धमकी दिली असेल, तसेच संपूर्ण प्रकरणावर आपलं मत काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा।